जनतेने जो अतिशय चांगला असा जनादेश दिलेला आहे त्याच्यामुळे जिल्हा नियोजनच्या या बैठकीची आम्ही वाट पाहत होतो आणि त्याचबरोबर जे निवडणुकीच्या अगोदरचे प्रलंबित प्रश्न राहिलेले आहेत तसंच आदिवासी सामाजिक न्याय याबाबतच्या उपाययोजनांच्या बरोबरच राज्याच्या आणि जिल्ह्यामधले सुद्धा काही प्रश्नांवरती चर्चा झाली आणि माननीय आपले पालकमंत्री अजितदादा पवार याच्यावर बोलतीलच, परंतु ज्या ठिकाणी GBS पासून प्रतिबंधात्मक कारवाईची गरज आहे तिथे पाणी उकळून पिणं आणि ते व्यवस्थित उकळून थंड करून पाणी जर का प्यायलं गेलं, त्याचबरोबर प्यायचं पाण्याचे नळ आणि मैल्याच्या वाहिन्या ह्या जर का कुठे एकत्र येत असतील तर त्याच्यामुळे सुद्धा पाणी अशुद्ध प्यायचं होऊ शकतं आणि त्या दृष्टीने नागरिकांनी आपापल्या भागामध्ये असं काही घडलं आहे का याच्याबद्दल सुद्धा दक्षता ठेवली पाहिजे। त्याचसोबत शैक्षणिक दर्जाच्याबद्दल कालच मला पुण्यात पत्रकारांनी विचारलं होतं की अस्सर या संस्थेने जो अहवाल दिलेला आहे त्याच्यामध्ये मुलांची प्रगती ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे होती तशी झालेली दिसत नाही आहे। तोही मुद्दा मी उपस्थित केला आणि त्याच्यावरती बाकीच्याही सदस्यांनी लक्ष वेधलं आणि आपण आदर्श शाळा बनवतोय ते स्वागतार्ह आहे, खूप चांगलं काम आहे, पण ज्या कामासाठी मुली शाळेत जातात तिथे त्यांच्या शिक्षणाचा दर्जा वाढावा, त्यांना किमान गोष्टी आल्या पाहिजेत या दृष्टीने एक बैठक आणि त्या असरचा अहवाल पुणे जिल्हा परिषदेच्या शाळात काय झालेला आहे, पुणे महानगरपालिकेच्यात काय झालेला आहे आणि त्यानुसार काय बदल केले पाहिजेत याबद्दल लवकरच एक वेगळी मीटिंग ज्यांना या शिक्षणाच्या प्रश्नावर पाठपुरावा करायचा आहे अशा काही सदस्यांनी आम्ही मागणी केली आणि त्यालासुद्धा माननीय पालकमंत्र्यांकडून अतिशय सकारात्मक प्रतिसाद मिळालेला आहे। मेट्रोच्या संदर्भात आणि आदिवासी आणि विशेषतः सामाजिक न्यायाच्या योजनांवर देखील एक स्वतंत्र बैठक घेतली जाणार आहे। मुळामध्ये सदस्यांनी जे प्रश्न उपस्थित केले त्याच्यामध्ये एक आला मुद्दा की बाहेरून औषधं महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये लिहून दिली जात आहेत, कमला नेहरू हॉस्पिटलसारख्या ठिकाणी, त्याच्याबद्दल सगळ्यांनी अगदी कडक भूमिका घेतली की महानगरपालिकेमध्ये औषधं बाहेरून न लिहून देता सर्व औषधं मोफत उपचार केले पाहिजेत। त्याचबरोबर खाजगी हॉस्पिटलमधून पिळवणूक होत असेल तर तोसुद्धा जी माहिती आहे ती जर का सरकारकडे आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे पोचवली तर कोविडमध्ये जसं हॉस्पिटलला पैसे परत द्यावे लागले तसं त्यांना पिळवणूक करता येणार नाही आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या हॉस्पिटल्सची माहिती लोकांना होत असताना त्यांच्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत। निधी राज्य सरकारकडे याबद्दलसाठी व्यवस्थित आहे, DPCमध्ये निधी आहे आणि निधीची कुठली कमी पडू दिली जाणार नाही अशी ग्वाही सन्माननीय पालकमंत्र्यांनी दिलेली आहे। ठीक आहे, थँक्यू।